नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एस-व्ही-सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड फिफ्थसाठी जी काही स्कॉलरशिपची एक्झाम आहे, त्या एक्झामचे आपण PYQs बघत आहे, पेपर 2 इंटेलिजंट टेस्टचे. हे PYQs जे आहेत ते लास्ट इयरचे आहेत, जे एक्झाममध्ये तुम्हाला आले होते. तेच आपण इथं बघणार आहे, त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहे, कसे सॉल्व करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या या इम्पॉर्टंट व्हिडिओला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे क्लासेस आहेत हे ऑनलाईन क्लासेस आहेत. तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जर जॉईन करायचे असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता 73 85 11 77 83 वर. यामध्ये तुम्हाला बघा मागील 7 वर्षाचे पेपर सोल्युशन आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या लाईव्ह क्लासेसमध्ये. अभ्यासक्रमानुसार प्रत्येक घटकावर आपला व्हिडिओ असेल, आपलं लेक्चर असेल. तुम्हाला प्रत्येक घटकावर संडेला टेस्ट सुद्धा मिळणार आहे. पेपरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन सपोर्ट असणार आणि तुम्हाला रिव्हिजनसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा मिळणार आहेत. आणि ही जी बॅच आहे स्कॉलरशिपसाठी, नवोदयसाठी, स्टँडर्ड फिफ्थसाठी, स्टँडर्ड 8साठी पण आहे, बट ती बॅच तुमची लवकरच चालू होईल. आता बघा, जुलैमध्ये बघा ही तुमची बॅच स्टार्ट होते, बरोबर. तर जून जुलैच्या अगोदर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपलं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करू शकता. एकदम माफक दरामध्ये तुम्ही हे सगळे कोर्सेस तुम्हाला इथे जॉईन करायला मिळतील. एकदम माफक दरामध्ये तुम्हाला एकदम हाय फी वगैरे पे करण्याची गरज नाही आहे, राईट. स्कॉलरशिप असो, नवोदय असो, एकदम माफक दरामध्ये तुम्हाला वर्षभर चालणारे कोर्सेस इथं जॉईन करायला मिळतील. डेली लाईव्ह क्लास असतोच. तर चला आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर बघा, लास्ट इयरचा बघा इंटेलिजंट टेस्टचा फर्स्ट क्वेश्चन आहे. इन अ रो समीर इज ॲट 23rd पोझिशन फ्रॉम दी फ्रंट. समीर जो आहे हा 23rd पोझिशनवर आहे फ्रॉम दी फ्रंट अँड 19th पोझिशनवर आहे फ्रॉम दी बॅक. ओके, व्हॉट इज द पोझिशन ऑफ द राज फ्रॉम बॅक, हु इज स्टँडिंग ॲट 5th प्लेस बिहाइंड द मिडल पोझिशन ऑफ दी बाय. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे, सिंपल आहे, तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगतो. सोपं आहे. याच्यामध्ये काय सांगितलं की जो समीर आहे ना हा 23rd पोझिशनवर आहे. ओके, फ्रॉम दी फ्रंट. ओके, हे लक्षात ठेवा, आले तुमच्या लक्षामध्ये. अँड 19th पोझिशनवर आहे फ्रॉम दी बॅक. ओके, 19th पोझिशनवर आहे फ्रॉम दी बॅक. राज जो आहे तो कुठल्या पोझिशनवर आहे फ्रॉम दी बॅक हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. हु इज स्टँडिंग ॲट 5th प्लेस बिहाइंड द मिडल पोझिशन बाय. मिडल पोझिशनचा जो बॉय आहे त्याच्या मागे तो 5th प्लेसवर आहे. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे, इथे टोटल नंबर ऑफ स्टुडंट हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर काय सांगितलं बघा, समीर जो आहे ना हा 23rd पोझिशनवर आहे फ्रॉम दी फ्रंट. ओके, समीर बघा 23rd पोझिशनवर आहे फ्रॉम दी फ्रंट. म्हणजे बघा हा समीर आहे तुमचा, म्हणजे समीरच्या फ्रंटला 22 स्टुडंट आहेत, करेक्ट ना. समीर जर 23rd पोझिशनवर असेल फ्रॉम दी फ्रंट, याचा अर्थ काय की समीरच्या अगोदर 22 स्टुडंट आहेत, बरोबर. म्हणजे समीरच्या अगोदर 20 स्टुडंट आहेत, ठीक आहे. नंतर काय सांगितलं, अँड 19th पोझिशन फ्रॉम दी बॅक. आता बघा हा काय आहे, 19th पोझिशनवर आहे फ्रॉम दी बॅक. ओके, 19th पोझिशनवर आहे फ्रॉम दी बॅक म्हणजे बरोबर. तर 19च्या इकडे 18 स्टुडंट आहेत, बरोबर. म्हणजे बघा हा जो समीर आहे ना तो फ्रंटकडनं 23rd पोझिशनवर आहे, बॅककडनं 19th पोझिशनवर आहे. ओके, 23rd पोझिशनवर म्हणजे काय, समोरून 23rd वर आहे, म्हणजे त्याच्या अगोदर काय आहे 22 स्टुडंट आहेत. ओके, बॅक साईडनं तो 19th पोझिशनवर आहे, म्हणजे त्याच्या अगोदर किती असायला पाहिजे तिथे, त्याच्या नंतर 19च्या नंतर म्हणजे इकडे बॅक साईडला 18 स्टुडंट असायला पाहिजे, बरोबर. म्हणजे बघा हे 22 प्लस 18 जर केलं, बघा 22
प्लस 18 आणि समीर आहे तो एक आहे ना. ओके, तो पण ऍड करावा लागेल. म्हणजे बघा टोटल तुमचं 41 स्टुडंट. बघा म्हणजे त्या रो मध्ये टोटल स्टुडंट किती आहेत? 41. क्लिअर झालं. आता बघा, आता हे तर झालं. आता काय सांगितलंय की जो राज आहे तो कुठल्या प्लेसवर आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. हु इज स्टँडिंग ॲट 5th प्लेस बिहाइंड द मिडल पोझिशन बाय. बरोबर, जो काही मिडल पोझिशन बॉय आहे बरोबर त्याच्या मागे तो काय आहे? 5th प्लेसवर आहे. ठीक आहे. मग आता बघा, जर 41 स्टुडंट असतील बरोबर, तर याच्या मिडलचा नंबर काय होतो रे? 21. बरोबर ना. 21 म्हणजे या 21 च्या इकडे 20 त्यानंतर 20. बरोबर, म्हणजे हा झाला तुमचा मिडल बॉय. 20 प्लस 20 आणि मिडल बॉय एक सिंगल, म्हणजे तो झाला तुमचा. हा जर आपण त्याच्यामध्ये ऍड केला तर 41 येतं. म्हणजे बघा तुमचा 21 जो काही नंबर आहे त्या रोमरला तो आहे तुमचा मिडल पोझिशन. ओके, बघा हे आहे तुमचं मिडल पोझिशन. इज इट क्लिअर? हे काय आहे? तुमचं मिडल पोझिशन आहे. ठीक आहे. मग काय सांगितलंय, काय सांगितलं इथं की जो राज आहे तो 5th प्लेसवर आहे बिहाइंड द मिडल पोझिशन बॉय. आता मिडल पोझिशनचा बॉय आहे 21 नंबरला, त्याच्या मागे तो 5th प्लेसवर आहे. म्हणजे बघा 5th प्लेसवर म्हणजे काय? 22nd हे तुमचं फर्स्ट प्लेस झालं. ओके, बिहाइंड दॅट मिडल पोझिशन. ओके, 23rd हे सेकंड, 24th बघा हा तुमचं थर्ड, 25th हा झालं फोर्थ अँड 26th. ओके, म्हणजे बघा 21st नंबरचा जो काही मिडल पोझिशन आहे त्याच्या बॅकला, ओके, त्याच्या बिहाइंड जो काही तुमचं 5th पोझिशन आहे दॅट इज 26. आणि 26 प्लेसवर कोण आहे? तर तुमचा आहे राज. कोण आहे? राज आहे. आता विचारले व्हॉट इज द पोझिशन ऑफ द राज फ्रॉम दी बॅक. बॅक कडनं राजची पोझिशन का आहे? ओके, सो बघा राज जर 26 प्लेसवर आहे. ओके, आणि त्याच्या बिहाइंड बघा काय आहे? तुम्हाला माहिती आहे की टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत? 41. म्हणजे 26 ला आहे तो. ओके, मीन्स 27, 28, 29, ओके, 30, 31, 32nd, 33rd, 34, 35th, 36, 37, 38, 39, 40. ओके, अँड 41st. ओके, सो बघा आता 26 प्लेसवर कोण आहे? तुमचा राज आहे. ओके, मग राज जो आहे तो कुठल्या पोझिशनवर आहे? फ्रॉम द बिहाइंड. लेट्स काउंट देम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अँड 16. ओके, मीन्स हा जो काय 26 नंबर आहे हा तुमचा काय 16th प्लेसवर आहे फ्रॉम दी बॅक साइड. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? इन द गिवन पॅथ व्हाईल वॉकिंग फ्रॉम ए टू बी. तुम्हाला ए टू बी जायचं आहे. हाऊ मेनी टाइम्स विल यू फेस द नॉर्थ डायरेक्शन. ज्यावेळेस तुम्ही ए टू बी जाता त्यावेळेस किती वेळा तुम्ही नॉर्थ डायरेक्शनला फेस करता, असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे. मग आता नॉर्थ डायरेक्शन तुम्हाला दिलेलं आहे का इथं? हो. तर बघा हे जे डायरेक्शन आहे तुमचं नॉर्थ डायरेक्शन आहे. ओके, सो बघा आता तो इकडे जाईल म्हणजे बघा हा नॉर्थकडे फेस करतोय. ओके, बघा नॉर्थकडे आहे का? नाही. इथे पण नॉर्थकडे नाही. इथे नॉर्थकडे आहे का? नाही. इथे नॉर्थकडे आहे का? हो, इथे नॉर्थकडे फेस करतोय. म्हणजे बघा हा फर्स्ट टाइम अँड सेकंड टाइम. इथे नाही अँड इथे पण नाही. म्हणजे तू काय करतोय? 2 टाइम्स तो काय करतोय? नॉर्थकडे फेस करतोय. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ठीक आहे, सिंपल आहे. आता बघा हे पण क्वेश्चन मला वाटतं एकदमच इझी आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. 29 टू क्वेश्चन नंबर 29 टू क्वेश्चन नंबर 33. ठीक आहे. आता यासाठी तुम्हाला डायरेक्शन दिलेलं आहे. बघा काय सांगितलेलं आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स फर्स्ट पेअर हॅज सम रिलेशन बिटवीन फर्स्ट टू टर्म्स. बघा याच्यामध्ये काय सांगितलंय की जी फर्स्ट पेअर आहे ना त्यामध्ये जे काही रिलेशन एक्झिस्ट करतं ते सेम रिलेशन काय करतं? एक्झिस्ट करतं तुमच्या सेकंड पेअरमध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल बघा इथं कूल अँड हॉट आहे. मग हे काय रे? कूल अँड हॉट हे तुमचे अपोजिट वर्ड्स आहेत.
मग हे अपोजिट वर्ड असतील. ओके, अँटोनिम्स असेल तर इथं पण तुमचं काय असेल रे, अपोजिट वर्ड असेल. तर स्ट्रॉंगचे अपोजिट काय होतं? स्ट्रॉंगचे अपोजिट ब्रेव होतं का? नाही. स्ट्रॉंगचे अपोजिट थिन होतं का? नाही. थिकचे अपोजिट थिन होतं. वीक तर हा तुमचा काय झाला, नंबर ऑफ डेज झाला, राईट, 7 डेज. हे होत नाही. हा वीक येतं. हा वीक म्हणजे काय? स्ट्रॉंगचे अपोजिट वीक. ऑप्शन 4 इज करेक्ट. ऑप्शन 4 इज करेक्ट. ठीक आहे. हा वीक म्हणजे काय? कमजोर. हा वीक म्हणजे काय? हप्ता, राईट. चला, हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, श्यामची आई. ओके, हे जे काही बुक आहे, विच वॉज रिटन बाय द साने गुरुजी. ओके, अँड विंग्स ऑफ फायर विच वॉज रिटन बाय द डॉक्टर APJ अब्दुल कलाम. सिम्पल आहे. तुम्हाला हे एवढं तरी माहीत पाहिजे. ठीक आहे, बुक्स आणि त्यांचे ऑथर, यावर पण तुम्हाला क्वेश्चन येतो. आणि हे जर माहीत नसेल तर आपण त्याला काही सॉल्व्ह करू शकत नाही. त्याचं काही ट्रिक नसते किंवा काही फॉर्म्युला वगैरे नसतो. त्यानंतर बघा, 37 अँड 40 आहे. आता या दोघांमध्ये काय रिलेशन एक्झिट करतं? सिम्पल आहे. बघा, यामध्ये जर आपण 3 ॲड केलं 37 मध्ये तर 40 येतं. ओके, आणि याच्यामध्ये बघा 3 जर ॲड केलं तर काय यायला पाहिजे तुमचं? 28 यायला पाहिजे. 28 ऑप्शनमध्ये नाही, म्हणजे ते काय रिलेशन इथं नाही आहे. ओके, मग काय असू शकतं? हां, बघा, आता इथे किती आहे? 37 आहे. ओके, 37 मध्ये आपण 3 ॲड केले तर 40 आलं. करेक्ट. 37 मध्ये काय केलं आपण? 3 ॲड केलं तर 40 आलं. मग 3 कसे आलं? तर बघा, हा जो तुमचा फर्स्ट डिजिट आहे याला ॲड करायचं याच नंबरमध्ये. म्हणजे 27 मध्ये फर्स्ट डिजिट ॲड करायचा म्हणजे 40 येतं. ओके, मग सेम वे 25 मध्ये जर 2 ॲड केला तर 27 येतं. म्हणजे हे पण तुमचं आन्सर इथे येतं. ठीक आहे, हे पण तुमचं काय येतं? आन्सर येतं. अजून काही येतं का? बघा, एकापेक्षा जास्त पण आन्सर येऊ शकतात एक्झाममध्ये, लक्ष ठेवा. तर हे पण तुमचं आन्सर येतं. त्यानंतर बघा, आता काय येतं? या दोघांची सबट्रॅक्शन बघा, 4 येतं. ओके, 7 मायनस 3 करा, काय येतं? 4 येतं. 4 मायनस 0 करा, 4 मायनस 0 केलं तर हे पण 4 येतं. तर इन दिस वे जर आपण इथे जर सबट्रॅक्ट केलं, बघा 5 मायनस 2 जर केलं तर 3 येतं. ओके, आता बघायचं आहे कशाची सबट्रॅक्शन 3 येते. ठीक आहे, इथं येत नाही, इथं येत नाही, इथं येत नाही, इथे येते. 3 मायनस 0 केलं तर 3 येते. म्हणजे हे पण तुमचं आन्सर होते. बघा, हे पण आन्सर आहे तुमचं आणि हे पण आन्सर आहे. ठीक आहे, 2 तुमचे इथे आन्सर मिळतात. तर कुठलंही जर तुम्ही टिक केलं तर तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स याचे मिळतात. ओके, त्यानंतर बघा, इथे तुमचं 14, इथे आहे 15. आता 14 मध्ये आपण 1 ॲड केला, 15 येतं, बरोबर ना? मग 1 आला कुठून? तर बघा, हा जो तुमचा फर्स्ट डिजिट आहे तोच ॲड करायचा त्या नंबरमध्ये. ओके, म्हणजे या 14 मध्ये हा 1 ॲड केला तर 15 आलं. करेक्ट. मग सेम वे 32 आहे. मग 32 मध्ये काय करायचं? हा फर्स्ट डिजिट 3 आहे तर तो ॲड करायचा म्हणजे 35. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. तर बघा, हे आपण क्वेश्चन बघितलेत. तुम्हाला जर असेच क्वेश्चन बघायचे असतील, डेली लाईव्ह क्लासेस पाहिजे असतील तर एकदम माफक दरामध्ये अवेलेबल आहेत. जून जुलैमध्ये क्लासेस सुरू होतील. ठीक आहे, आणि वर्षभर चालतात. तुम्ही आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. चला तर थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.